नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला तर माहीतच असेल की मागील कित्येक महिन्यापासून जे काही प्रकरण आणि जी काही कथा चालू होती त्यामुळे प्रेक्षक खूप भडकलेले आणि संतापलेले होते. स्पेशली या नेत्रा प्रकरणाला तर खूप वैतागलेले होते. मालिकाच पाहायची बंद करून टाकावी असं त्यांना सतत वाटत होतं. पण प्रेक्षकांनो, कितीही काही झालं तरी मालिका भलेही कंटाळवाणी वाटली तरी अपूर्वा आणि शशांकच्या जोडीला प्रत्येकाला पाहायचं आहे. त्यामुळे हे प्रेक्षक निर्मात्यांनी त्यांना आवडत नसलेला भाग आणि कथा दाखवली तरी हे प्रेक्षक कायम पाहणार, कारण त्यांची आवडीची मालिका आहे. मग भलेही त्यांच्या आवडीचं या मालिकेत घडत नसले तरी चालेल, पण आता हेच प्रेक्षक हळूहळू खूप आनंदी आणि खुश होत आहे. निर्मात्यावरील नाराजी प्रेक्षकांची हळूहळू आता कमी होत आहे. प्रेक्षकांना झालं आहे की मागे शशांकचं US ला जाण्याचं प्रकरण खूप महिने चाललं होतं. यामुळे प्रेक्षक खूप कंटाळले होते. खरं तर शशांकच्या US ला जाण्याचं 100% कॅन्सल होतं, पण अपूर्वाला तिच्या प्रेमाची जाणीव व्हावी म्हणून त्याने हे ताणून धरलं होतं. पण शशांकच्या US जाण्याचं कॅन्सल झालं, परंतु अपूर्वाला काही जाणीव झाली नाही आणि ही नेत्रासुद्धा तोंडघशी पडली होती. सगळ्यांना वाटलं होतं की आता यापुढे नेत्रा प्रकरण थांबेल आणि प्रेक्षकांना जे अपूर्वा आणि शशांक एकत्र हवेत ते सगळं दाखवण्यात येईल, पण तसं काहीच होत नाही आणि पुन्हा एकदा खूप मोठा भयंकर प्रकार घडतो. तो म्हणजे अमेय आणि नेत्राचं प्रकरण. हा अमेय ऑफिसमध्ये लागल्यानंतर या अमेयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेत्रा ही कानेटकर कुटुंबाला बरबाद करण्याचं ठरवते आणि अमेयही तिच्या जाळ्यात ओढला जातो आणि यानंतर सतत अमेय घरामध्ये भांडण करताना दिसतो. तसेच घरामध्ये सतत याच गोष्टीवरून वाद होत होते. अमेय आणि शशांकचं तर भांडण टोकाला गेलं होतं आणि या प्रकरणाचा कळस तर तेव्हा झाला जेव्हा अमेय आणि नेत्राचं प्रकरण वेगळ्या वळणावर गेलं. ते म्हणजे अमेय आणि नेत्राचं प्रेग्नन्सी प्रकरण. आधीच प्रेक्षक खूप कंटाळले होते. हे नेत्रा पुराण कायमचं बंद करावं अशी त्यांची मागणी होती, पण हे प्रकरण अजूनच वाढत होतं. पण नशीब हे प्रकरण लवकर संपवण्यात आलं आणि अमेय जेलमधून सुटून बाहेर आला. पण त्याची शशांकवरील नाराजी कायम होती आणि तीही आता दूर झालेली आहे. त्यामुळे प्रेक्षक थोडेसे का होईना आनंदी आहेत. यापुढेही वाटलं की आता अपूर्वा आणि शशांक एकत्र होईल, पण घडलं भलतंच. या कौशिकने कानेटकर कुटुंबात येऊन सांगितलं की अपूर्वाचा डिवोर्स अप्रूव्ह झाला आहे, म्हणजेच तलाक झाला आहे आणि तिच्यासाठी एक दुसरा मुलगा सुद्धा पाहिला. आता तो कोण आहे अजून कोणाला काहीच माहिती. शक्यतो शशांकच आहे, पण तरी सुद्धा प्रत्यक्ष गोष्टी घडल्याशिवाय आता आपण काही बोलू शकत नाही. आता मालिकेत अपूर्वा आणि शशांकच्या दोन्ही लग्नाचं सुरू आहे आणि याच सगळ्यांच्या अवतीभोवती ही आता कथा ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये सुरू आहे. प्रेक्षकांची भलेही अपूर्वा आणि शशांकचे एकत्र येण्याची इच्छा आणि अपूर्वाला शशांकच्या प्रेमाची जाणीव होण्याची इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाहीये, तरी सुद्धा त्यांना अजूनही आशा आहे लवकरच ही इच्छा पूर्ण होईल. पण त्यांची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी इच्छा होती ती हे नेत्रा पुराण आधीच बंद करावं, या नेत्रा प्रकरणाचा कायमचा बंदोबस्त करावा, कारण खूप कंटाळले होते हे प्रेक्षक. आणि गेल्या काही दिवसांपासून ही नेत्रा मालिकेमध्ये बिलकुल दिसत नाहीये. त्यामुळे प्रेक्षक आनंदी आहे आणि आत्ता जो मालिकेमध्ये ट्रॅक चालू आहे तो सुद्धा खूप चांगला आहे आणि नवीन मुलीचे झालेली एंट्री सुद्धा खूप छान दाखवली आहे आणि ती शशांकच्या बाजूनेच आहे. त्यामुळे आता सध्या मालिकेच्या प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिका पाहायला खूप आवडत आहे. फक्त त्यांची शेवटची एकच इच्छा आहे की अपूर्वा आणि शशांक पुन्हा एकत्र यावे आणि खूप छान राहावे. ही इच्छा पूर्ण झालेली नाहीये, परंतु नेत्रा प्रकरण बंद झाल्यामुळे आणि आत्ता जी मालिकामध्ये कथा आहे त्यामुळे प्रेक्षकांची नाराजी थोडी का होईना कमी झालेली आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.